गाइस, वेलकम टू माय दीदीज न्यू व्लॉग। तर आज आहे रक्षाबंधन, त्या निमित्ताने आज व्लॉग बनतोय आणि रोज आणि एवढा लेट का होतोय व्लॉग यायला, कारण की आमच्या दीदीला काही कामधंदे नसतात, टाइम नाही भेटत म्हणून। आणि आता वाजलेत सकाळचे 10। तर आता तुम्ही बघू शकता मॅडम अजून झोपले, झोपत पूर्ण नाही होत आमच्या दीदीची। तर मग भेटू, मी आता चालले क्लासला, क्लासवरून आल्यावर आपण भेटूया, बाय। गुड मॉर्निंग गाइज। जसं दृश्याने इंट्रो स्टार्ट केला होता तर मी झोपली होती, आता उठली आहे, माझा ब्रश वगैरे झालाय आणि आता मला आंघोळीला जायचंय। तर त्याच्यात पहिले मी लादी पुसून घेणार आहे आणि नंतरला मी आंघोळीला जाईन आणि मग डायरेक्ट मी तयार झाल्यानंतरच भेटेन। तर जसं काय आज रक्षाबंधन आहे आणि त्यात नारळी पौर्णिमा सुद्धा आहे, तर त्या प्रकारे ब्लॉग स्टार्ट केलाय। आणि मला माहितच माझे ब्लॉग्स खूप लेट येतात, कारण की मला सध्या तर आता टाइम नाही भेटत आहे, कारण माझे क्लासेस आणि कॉलेज म्हणजे चालू झालेत। मॉर्निंगचा कॉलेज असतो आणि फुल आफ्टरनून मी क्लासला असते, ती इव्हनिंगला मी घरी येते। सो त्यासाठी मी ब्लॉग नाही बनवत, कारण एडिटिंगला पण टाइम नाही भेटत। मग सर्वात पहिले तर सर्वांना हॅपी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। ज्यांना माहित नाही नारळी पौर्णिमा काय आहे तर त्यांना सांगते की नारळी पौर्णिमा हे आमच्या आगरी कोळ्यांचा एक फेस्टिवल म्हणजे एक सण आहे आमचा। ते जर आज सेलिब्रेट केला तर मी तुम्हाला दाखवेनच, जर नाही केला तर सांगू नाही शकत, बट तरी सुद्धा मी ट्राय करेन। जर माझ्याकडे ओल्ड व्हिडिओज असतील तर मी ते टाकेन, जर नसतील तर सांगू नाही शकत काहीच। मग आता बघूया माझा रक्षाबंधन कसा सेलिब्रेट होतोय। तर सर्वात पहिले मी लादी पुसून घेते आणि मी नंतरला आंघोळीला जाते आणि मग डायरेक्ट मी तुम्हाला रेडी झाल्यानंतरच भेटते, कारण खूप बेकार माझा अवतार आहे, कारण मी झोपेतून उठल्यावर एकदम बेकार दिसते त्यासाठी। मग आता चला होऊया रेडी आणि मग मी तुम्हाला नंतर भेटते। तर गाईज आता माझी आंघोळ झाली आहे आणि मी सध्या घरातले कपडे घातलेत, आता मी रेडी होते आणि मग नंतर आपण आता डायरेक्ट भेटूया रेडी झाल्यानंतर। त्याच्या आधी आपण एक छोटासा ट्रान्झिशन घेऊया, परफेक्ट झाला तर ठीक, कारण माझ्याकडून ट्रान्झिशन कधीच परफेक्ट होत नाही, म्हणून आता परफेक्ट झाला तर ठीक। तर बी रेडी फॉर माय आउटफिट। मी जास्त तर मेकअप करणार नाही, कारण मेकअप केल्यावरती आय स्वेअर मला खूप सारे पिंपल्स येतात, खूप सारे फोड्या येतात फेसवर। जेव्हा मी कोळी लुक केला होता ते आता व्हिडिओज काढायसाठी संडेला, तर माझे रॅशेस आले होते, त्यासाठी मी मेकअप नाही करणार आहे, साधा पावडर टिकली लावणार आहे। मग आता आपण भेटूया डायरेक्ट नंतरलाच। तर गाईज मी रेडी झाली आहे आणि हा आहे फुल लुक, मी तुम्हाला दाखवते थांबा। तर मी चालले आता सर्वात पहिले एका भावाला राखी बांधायला, मी दाखवते, मी शूटिंग सगळे करेन लाईन वाईज, कसे कसे भावाला राखी बांधायला जाणार आहे, कुठे कुठे जाणार आहे ते। मग आता आपण भेटूया नंतरला, बट मी तुम्हाला आता आधी लुक दाखवते माझा पूर्ण कसा आहे तर ठीक आहे। मग मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला। तर गाईज दिस इज माय फुल लुक आणि हा मला बड्डे गिफ्ट दिलाय आईने, म्हणजे मम्मीच्या मम्मीने। तर आता मी चालली राखी बांधायला। सर्वात पहिले तर मी तुम्हाला सांगते, जे मी बड्डेच्या दिवशी बोललेली बड्डेच्या ब्लॉगमध्ये की मला अजून गिफ्ट बाकी आहेत, तर हा एक गिफ्ट आहे म्हणजे मोबाईल, हा एक गिफ्ट दिलाय मला आणि लॅपटॉप दिलाय, मी तुम्हाला दाखवते लॅपटॉप पण। तर गाईज हा बघा, हा लॅपटॉप पण भेटलाय मला बड्डे गिफ्ट। मला एक साथ दोन बड्डे गिफ्ट भेटले, बट नंतर मी कुठलाच व्लॉग बनवला नाही म्हणून मी दाखवलं नाही, तर मी आता दाखवते तुम्हाला। मग हे माझे आहेत बड्डे गिफ्ट्स, जे दोन्ही पण माझ्यासाठी स्पेशल आहेत, कारण ऑब्वियसली पप्पांनी दिल्यात आणि मम्मीने पण दिल्यात म्हणून। मग आता मी जाते राखी बांधायला सर्वात पहिल्या भावाला, आणि त्यानंतर इकडे असं ते मुहूर्त बिर्त काय असतं ते पाहत आहेत इकडे लोक। मग 1:30च्या नंतर काहीतरी राखी बांधायची असते, आता 12:30 वाजल्यात, मग मी 1:30 वाजता बाकीच्या भावासांना बांधणार आहे। मग आता जाऊ, जो एक भाऊ आलाय त्याला जाऊन मी पहिले राखी बांधते, मग आता आपण डायरेक्ट नंतरलाच भेटूया। गाईज आता एका भावाला राखी बांधून झाली आणि आता दुसऱ्या भावाला राखी बांधणार आहे, कारण आता 1:30 वाजायला फक्त आणि फक्त 10 मिनिट बाकी आहेत। मग
त्या लोकांचा मुहूर्त चालू होणार. मग तर मी आता राखी बांधून घेते छोट्या भावाला. सर्वात पहिले राखी मीच बांधणार आहे. पहिल्या भावाला पण मीच बांधली, दुसऱ्या भावाला पण मीच बांधणार आहे. मग आता आपण डायरेक्ट नंतरलाच भेटूया. थोडेसे रील्स वगैरे बनवून टाकतो आणि चुडेलसारखा हसायचा आवाज येतोय ना, तर आता आपण भेटूया नंतरला. गाईज मी माझ्या भावाला राखी बांधते. 1:30 वाजल्या लोकांच्या आणि मी आणली पेपा पिगची राखी. बघा ही बघा, अवेंजर्सची होती बट एकीने घेतली माझ्या आधीच म्हणून. मग आता मी पेपा पिगची आणली आहे. मग आता मी बाबूला राखी बांधते. तर चला, फर्स्ट राखी मीच बांधणार आहे कारण मला खूप खुशी होते फर्स्ट राखी बांधायला. मग राखी बांधल्यानंतरच आपण भेटूया. गाईज आम्ही आता मोठ्या हाताला राखी बांधायला आलोय. तिघीजणी बाबूसांना बांधून झाली. मग आता मोठ्या हाताला बांधतो आणि मग आम्ही निघतो. मला ऐरोलीला जायचं आणि मुलुंडला जायचं. सो नंतर भेटू. तर गाईज आता आम्ही चाललो ऐरोलीला. आम्ही दिव्याला जाणार राखी बांधायला आणि मग मुलुंडला जायचं. तर काय बोलते महालक्ष्मी जाऊ. तर गाईज आता आम्ही मुलुंडला आलो ऐरोलीवरून आणि माझा होता तर खूप बेकार झालाय कारण मला खूप सारी झोप आली. आता सॉरी गणेशाला राखी बांधतो आणि मग आम्ही इकडून निघतो. मग आता आपण डायरेक्ट घरी गेल्यानंतरच भेटूया कारण जाम कंटाळा आला. गाईज मी घरी आली आहे आणि मी ड्रेस चेंज केलाय. माझा फक्त कुर्ता, वरचा टॉप काढून कुर्ता घातलाय आणि आता नारळी पौर्णिमा होणार आहे ते मला आता समजलंय. मग आता इथे भागा चौकात आलंय, बँडचा आवाज येतच असेल. मग आता आम्ही चाललो नाचायला. हिने मेसेज टाकलेला काल पण मला माहिती नाही, मी मेसेजेस बघत नाही त्यासाठी. मग चला आता आपण बाहेर गेल्यानंतर भेटूया. आम्ही मित्रांच्या इकडे आलोय राखी बांधायला. हे बघा, हे बघा. मी आता चालले मित्रांच्या राखी बांधायला. आपण पुढच्या जन्मी भेटूया. तर गाईज आम्ही आता इथे शंकराच्या मंदिरात आलोय, जे की हरतालिकेला आलेलो मागच्या टायमाला तिकडेच. मग आता आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही निघतो परत घरी जायला. खूप सारा अंदाज झालाय आणि त्यात खूप सारा गरम आहे. पाऊस पडतो. लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. तर गाईज मी ब्लॉग इकडेच एंड करते. रक्षाबंधन पण झालं, नारळी पौर्णिमा पण सेलिब्रेट झाली. माहीत नव्हतं आम्हाला नारळी पौर्णिमा होणार आहे की नाही, त्यासाठी आम्ही काहीच ड्रेसिंग वगैरे केली नाही. तसेच आलो मुलुंडवरून आणि लगेच मी कुर्ता फक्त चेंज केला आणि तशीच गेली. तर आता नारळी पौर्णिमा पण झाली आहे, रक्षाबंधन पण झालं सगळं. मग एकच फक्त आता भाऊ बाकी आहे ट्रॉम्बेचा, त्याला आम्ही नंतर बांधणार. मग बस मी आता इकडेच व्लॉग एंड करते. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तो कधी येते तर मी सांगू शकत नाही, बट आय विल ट्राय माय बेस्ट की लवकरच यावं करून. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. हां, सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा.
खूप लवकर मला सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत, बट वाढत नाही आहेत. आय डोंट नो वाय. म्हणून मी परत एकदा सांगते, सबस्क्राईब करा फास्ट. बाकी काय नाही, व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंटमध्ये सांगा काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ते. बस मग आता आपण डायरेक्ट भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.